नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. 1 जुलै हा डॉक्टर डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत डॉक्टर एम.आर. काटकर आहेत, वैद्यकीय अधिकारी ते रामकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे. खरं तर डॉक्टर साहेबांचा हा वेगळा क्षेत्रातील प्रवास आपल्याला या निमित्तानं पाहावयास मिळणार आहे, ऐकावयास मिळणार आहे. तर कसा हा डॉक्टर साहेबांनी प्रवास केला या संदर्भात आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की तुमचे आई वडील काय करत होते? आमच्या मातोश्री शिकलेल्या नव्हत्या बर. आणि बाबा आमचे तहसीलदार होते. वडील माझे तहसीलदार. बर आणि त्यांना आमच्या भागात राम आमदार म्हणून ओळखायचे. बर. आता एक सांगा, तुमचं गाव आपण सांगितलं नाही प्रेक्षकांना. नाही, माझं मूळ गाव कुकुडवाड, आमची तिथली पाटीलकी आणि आम्ही तिथले वतनदार. डॉक्टर साहेब, तुम्ही जो प्रवास केला वैद्यकीय क्षेत्रातला शैक्षणिक, तो कसा झाला? मी 78 साली परीक्षा पास झाल्यानंतर बाबा आमचे फलटणला होते. तिथे गेल्यानंतर आमचे काका रामचंद्र विष्णू काटकर, पोलीस पाटील कुकुडवाड, बर, घरी आले. चल म्हटले डॉक्टर आपण जाऊ चिमणराव कदमाकडे. ह्याला म्हटलं ते काय, चला तरी म्हटले बघू. गेलो आम्ही चिमणराव कदमांच्याकडं. मग त्यावेळेला चिमणराव कदमांशी बोलणं झालं माझं. तर त्यांनी विचारलं तुम्ही किती शिकलाय? तर मी म्हटलं BMA झालो आणि माझं म्हटलं युनिव्हर्सिटी एम्प्लॉयमेंटला मी नाव नोंदलेलं आहे. मग कदम साहेबांनी विचारलं तुमचं यादीत नाव आलं आहे का? तर म्हटलं आलं आहे. त्यावेळेला तिथे कोणीतरी अधिकारी होते, त्यांनी अगोदरच ह्या सगळ्या जागा भरल्या होत्या. पण माननीय कैलासवासी चिमणराव कदमांनी त्यांनी काय मला प्रश्न विचारावा, मला म्हटले तुम्ही कोऱ्या कागदावर सही द्याल का नाही? तर कोऱ्या कागदावर सही करून मेडिकल ऑफिसरशिप कायम निभावणारा हा डॉक्टर काटकर. इतका म्हणजे चिमणराव कदम साहेबांचा तुमच्यावर विश्वास होता? विश्वासापेक्षा त्यांनी ते केलंच, काम केलं. आणि काम करणारे आमदार म्हणून चिमणराव कदम त्या जिल्हा परिषद अध्यक्ष होते. जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यानंतर ते आमदार झाले. नाही, तिकडे जायचं नाही आपलं. म्हणजे असा हा त्यांचा प्रवास आहे. बरोबर. जिल्हा परिषदचे म्हणजे त्यांचा प्रवास आहे. फलटण समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आणि नंतर 15 वर्ष फलटणचं त्यांनी आमदार म्हणून काम केलेलं आहे. अशा ह्या मोठ्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की कोऱ्या कागदावर तरी सही मारचाल का नाही? खरं तर तुम्हालाच प्रश्नचिन्ह करून टाकलं आणि खरं तर तुम्ही वडीलच्या शब्दाला मान देऊन कोऱ्या कागदात सही केली. डॉक्टर साहेब, पहिली नेमणूक तुमची कुठे झाली? काय झालं, नेमणूक मला पाहिजे होती फलटणमध्ये, मुरुममध्ये. त्याचं कारण असं होतं की मुरुम हा साखरवाडी शेजारी भाग आहे आणि तो ऊसातला भाग आहे, बेल्ट आहे, ग्रीन बेल्ट. तर म्हणले एकदा अपॉइंटमेंट झाली की आपलं प्रॅक्टिस स्थिर झाली, नोकरी सोडायची आणि आपलं तिथं प्रॅक्टिस करायचं. पण आपल्या इथं गोसाईवाडीचे एक शिंदे म्हणून आहे, दिनकरराव शिंदे, तर ते तिथं तिरकवाडीला मुख्याध्यापक होते आणि ते चिमणराव कदमांचे खास. त्यांनी चिमणराव कदमला सांगितलं की म्हटले ही माझ्या तालुक्यातला माणूस आहे, माझ्या गावात पाहिजे. त्यामुळं शिंदे साहेब म्हणजे दिनकरराव शिंदेच्यामुळं माझी नेमणूक दुधीबावीला झाली. म्हणजे त्यांच्याच भागात, पण पायथ्याला आपले झाले. नाही, फलटण तालुक्यातच. दुधीबावी म्हणजे पायथ्याला चालेल. आलं ना, बरोबर. ते म्हटले माझा माणूस आहे, मला द्यायचं, ते दुसरं कुठे द्यायचं नाही. आणि शाळा आहे त्यांची तिरकवाडी तिथंच आहे. ते मुख्याध्यापक होते त्याच भागात, दुधबावीच्या शेजारीच 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर म्हणजे शुभारंभ नोकरीचा तुमचा तिथं झाला. त्यानंतर कुठं कुठं सेवा केली? त्याच्यानंतर मला काही आमच्यातल्याच काही मित्रांनी काहीतरी दगाफटका केला आणि आम्हाला ठीक आहे म्हणले. मग सदाशिव पोळांनी आमच्या बाबांनी सांगितलं, म्हणले त्याला नोकरीचं बघा. तर सदाशिव पोळांनी, आम्ही गेलो सदाशिव पोळांच्या बरोबर. तर मी त्यांना सांगितलं, आता त्यात नाव नाही घेत मी. तर ते म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. मग आम्ही शंकरराव गाडवेंच्याकडे गेलो. नंतर त्यावेळेला लक्ष्मण तात्या अध्यक्ष जाधव, ते म्हणले
हे आपला माणूस आहे आणि ह्याला अपॉइंटमेंट दिली म्हणली. आणि शंकरराव चव्हाणांनी, शंकरराव गाढवे साहेबांनी, उपाध्यक्ष. उपाध्यक्ष त्यांच्याच हातात असते ना. त्यांनी, आम्ही 11 वाजता गेलो आणि मला 5 वाजता नरवणेची ऑर्डर मिळाली. म्हणजे मान तालुक्यातल्या पहिल्यांदा तुम्हाला मान तालुक्यात नरवणे गावात अपॉइंटमेंट मिळाली. आणि त्या नरवणे गावात अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तिथनं जो आमचा वैद्यकीय प्रवास सुरू झाला, तो कौटुंबिक प्रापंचिक अडचणी एवढ्या की उभा राहिले की विरोधक. त्याच्यामुळे वैद्यकीय सरकारी नोकरी म्हणलं का ती थोडंफार नाही, घरगुती. बाबा वारलेले असल्यामुळं मातोश्री आणि ही 3 भावंड फलटणला आमचं घर आहे. आणि म्हणजे पत्नी आणि 2 मुलं सातारला आणि मी नरवणेला, असा आमचा त्रिस्थळी प्रवास होता. त्याच्यामुळं हे सगळं मॅनेज केलं. सगळ्या अडचणीच, उठलं की अडचण. त्यानंतर नरवण्यातनं कुणीकडे गेला मग बदलून? नरवण्यातनं माझी बदली झालीच नाही. काय झालं, डॉक्टर अनिल गांधी होते, ती इंजबावला होती आणि तिथल्या सरपंचाने त्याचं दोघांचं काहीतरी भांडण झालं. ते अनिल गांधी जरा आमचे मित्रच, तिने म्हणले राजीनामा देईन. ते सरपंच असं त्यांची बदली केली तर राजीनामा देईन? नाही, तुमची बदली केली तर? माझं नाही, त्यांच्या दोघांचं काहीतरी ते इंजबावच्या स्थानिक बाबीत झालं. हो, बरोबर. हा, मग ते अनिल गांधी म्हणले मी राजीनामा देईन. ते सरपंच म्हणले द्या राजीनामा. त्यांनी राजीनामा दिला की मला मोहिते साहेब म्हणले जा बाबा आता इंजबावला. गेलो मी इंजबावला गेलो. तिथं पेशंट नावाचा प्रकार नाही. ग्रामीण भाग आहे ना, खेड्यात नाही. आता नरवणे तर काय सिटी आहे, पण ग्रामीण भाग, नरवणे पण ग्रामीण भागातच आहे आणि इंजबाव पण ग्रामीण भागातच आहे. पण आमचं पिंडच ग्रामीण भागात वाढला. हो, म्हणजे शहरी संस्कृतीचा माणूस पूर्णपणे ग्रामीण भागाचे म्हणजे समरस झाला. मग तिथं 2-2.5 वर्ष मी केलं काम, पण तिथं काय म्हणजे रुग्णांचा जास्त हे नाही मिळाला प्रतिसाद. नाही, प्रतिसादापेक्षा काय, ते आयुर्वेदिक गोळ्या असल्यामुळे ती म्हणायची, ते तो शब्द नाही वापरत, ती गोळ्या नको म्हणायची. मग ती पेशंट मग आपलं ठीक आहे म्हणलं, आम्ही चालवलं कसं तरी. काय केलं, वावर हिरेचे चव्हाण गुरुजी, विष्णू चव्हाण गुरुजी, त्याच्यानंतर पळशीचे गमरे गुरुजी, नारायण गमरे, त्याच्यानंतर त्यांची व्याही शिवदास खाडे, त्याच्यानंतर खालच्या गोंदवल्याचे चव्हाण मामा, आणि मग ह्याचे मलवडीचे विजय कुमार. मग आम्ही 7-8 जण गेलो आप्पांच्याकडं. आप्पा म्हणजे कोण, त्यांचं नाव काय, कुंडलिकाप्पा सभापती होते. कुंडलिकाप्पा पोळांच्याकडे गेलो. म्हणले काय, म्हणले काय नाही, म्हणले डॉक्टरची इंजबावरून पंचायत समिती बदली करायची. आप्पा म्हणले लावा फोन. त्यावेळेला मोहिते साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी होते, डॉक्टर विजय सिंह मोहिते. आम्ही त्यांना, जरी ते साहेब असले तरी आम्ही त्यांना दादा म्हणायचो. अरे मी DH आहे असू द्या म्हणायचो. ते साहेबांचे रिलेशन माझे अजूनही चांगले आहेत. मी अजूनही फोन केला की ते रिस्पॉन्स देतात. तर आप्पांनी फोन लावला, म्हणले पंचायत समिती मान सभापती बोलतोय, पहिल्यांदाच फोन लावला आणि पहिलेच काम सांगतोय. केलं म्हटले, म्हणजे अगदी असंच केलं, काम सांगा म्हणले. काय नाही, डॉक्टर काटकरची इंजबावरनं पंचायत समिती मानला विस्ताराची बदली करायची. 29 जून 2003ला आप्पांनी फोन केला आणि मी 3 जुलै 2003ला पंचायत समिती विस्तार अधिकारी हजर झालो. तर विस्तार अधिकारी झाल्यानंतर आमचं काम हे सगळं आरोग्याच्या संदर्भातलं असायचं. म्हणजे पाणी तपासणी, अमुक तमुक सगळं, म्हणजे आरोग्य संदर्भात ते सगळं काम करायचं. मग त्याच्यानंतर मी एकटाच डॉक्टर आणि माझे 2 सहकारी होते, ते नॉन मेडिकल होते. त्यामुळं मग तिथं आमची लिव्ह रिझर्व्ह मेडिकल ऑफिसर, म्हणजे एखादा म्हणून राजा कुठं रजेवर गेला, कुठं कामाला गेला तर ते आम्हाला तिथं काम करावं लागेल, म्हणजे ते मी करत होतो. मग त्याच्यानंतर मग 2007ला 8ला
नाही 7 किंवा 8 असेल, असं नाही काय आठवत. मेडिकल ऑफिसर म्हणून अपॉइंटमेंट झाली. त्यावेळेला कुकुडवाडला प्राथमिक आरोग्य पथक ते आम्ही मारडीतनं ट्रान्सफर केलं होतं. बरं. तिथं मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं 1 वर्षभर. त्याच्यानंतर मग पळशीला मेडिकल ऑफिसर आलो मी. 2008लाच आलो असं, 8 किंवा 9ला आलो असं. त्याच्यानंतर मग आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार म्हटले मसूडला करता काम. 9 तारखेला 2009 नंतर केव्हा गेलो आता तारीख नाही आठवत. तो गेलो, ते मसवडला गेलो, ते सिद्धनाथाच्या कृपेनं आपलं सगळं भलत झालं. वैद्यकीय अधिकारी. हा, प्राथमिक वैद्यकीय अधिकारी हो. मसवड. आधी पळशीत होतो. हा, पळशीतनं बदली तिकडे झाली. बदली म्हणजे त्यांनी ओरलीच केली. जात आहे का म्हटलं जातो. काय DHO ओरल आदेश कोणी विचारलं तर देशपांडे साहेबांना सांगता येते, साहेबांनी पाठवले. तिथं गेलो तर मसवडला जायचं म्हणलं की मसवड बद्दल म्हणजे कसं आमच्या एमओचं मोठं घाबरायचं काम. दुसरं कुठली PHC द्या पण ती नको. मला म्हणले जातो की म्हटलं. नगरपालिका मोठा एरिया आहे. नाही तो आहेच, पण तिथं म्हणजे कलहाचंच गाव ते. हो, मग बरोबर आहे की सतत काही ना काही सारखं कलह. त्याच्यात तिथं एक कॉलेज, कोर्ट, त्याच्यानंतर हायस्कूल, त्याच्यानंतर बाजारपेठ, आणि हे एवढं सगळं गाव असताना म्हणजे ते रोज वितंडवादच. पण आम्ही तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार मित्रांशी बोललो. म्हटलं बाबानो मी आलोय. म्हणजे आमच्यासारख्याची भीती होती का पत्रकार? नाही आपलं सांगितलं की तुम्हाला, तुम्ही हे त्यात बोला की. नाही भीती नाही. बाबानो मी इथं आलोय. एक तर हे तुमचं गाव असं आहे, तुम्हाला जे काय मिळेल, माहिती मिळेल, काय जे मिळेल ती मिळू द्यात, फक्त मला विचारून लिहा. कारण चांगल्या डोळ्यावर नाही, चांगल्या गोष्टी छुपवल्या जातात आणि चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे कान आणि डोळ्यातला अंतर आहे ते समजून. मग ते पत्रकार मित्रांनी मला, सगळ्याच पत्रकार मित्रांनी अगदी नावं घेऊन सांगतो. सलीमभाई पटेल असेल, आमचा कांबळे असेल, तो नागेश डोंबे असेल, पुन्हा तो मंगरुळे असेल, सचिन मंगरुळे, हा, असे 10-12 जण होते. ते म्हटले तुम्ही डॉक्टर काळजी करू. नाही, मी म्हटलं काळजीचा विषय नाही, तुम्ही लिहा, काय लिहायचं लिहा, कारण इथं भानगडी होत राहतात. पण ते मला विचारून लिहा. का मला मगाशी वाक्य सांगितलं, मला का विचारून लिहा, तर तुम्हाला मिळालेली माहिती ही येऊन पडताळायची मग लिहायची. माझ्याजवळ येऊन पडताळ, तुम्ही कुठले कागद मागा मी देतो. योग असाला इंदबावचे सरपंच, आमच्या कापसे डॉक्टरांचा PA, त्याला पण काय म्हणायचं होते, वीरप्पन म्हणायचो आम्ही. डॉक्टर महादेव कापसेंचे PA. हा, तर त्याची मंडळी वगैरे तो वीरप्पन. हा, तर त्याची मंडळी इंदबावचे सरपंच होते आणि ती डिलिव्हरीसाठी PHCत आली. आता हा अनुभव तेवढा थरारक आहे. आता योगायोगाने काय झालं, इमर्जन्सी पेशंट असला का मी डायरेक्ट सातारला पाठवणार. आता माझा ड्रायव्हर रामपुरे 1 नंबर. मसोडमधनं निघाला की 90व्या मिनिटात गाडी सिव्हिल असं ॲडमिट असणार, तिथनं फोन येणार, साहेब पेशंट स्ट्रेचरवर टाकलाय. तर एवढा एक्सपर्ट माणूस. पण त्या दिवशी गाडी पण सातारला गेली होती. तर मी काय त्याला म्हणलं की सरपंच तुम्ही एक काम करा, इथे गाडी करा कुठली पण, पैसे मी देतो तुम्हाला. ते गेलो निघून तिरगी कुठंतरी, आणि त्याने तिसरंच काहीतरी सांगितलं आणि ते आमच्या DHOला चुकीची माहिती गेली की. आता ते DHOने मला म्हणले डॉक्टर असं झालं. म्हणलं नाही झालं. म्हणलं तुम्हाला म्हणलं रीतसर आवार देतो. मग नंतर मग माझ्या असिस्टंटला विचारलं, म्हटलं ती डिलिव्हरी कुठे झाली बघा. ती योगायोगाने ती डिलिव्हरी पुळकुटी झाली होती. ती पुळकुटीचे डॉक्टर जयंत गलंडे माझे खास मित्र. मी त्यांना निरोप पाठवलं, म्हणलं डॉक्टर या की जरा. म्हटलं असं नाही म्हटलं मी तुम्हाला सर्टिफिकेट देतो की ही डिलिव्हरी इथे झाली. मग ते आम्ही तो मुद्दा क्लिअर केला की हे सरपंचानं गाडी न दिल्याच्या रागाच्या भरात ही नक्की नवीन काहीतरी कोबान रचलं. आम्हाला त्यांची तक्रार नाही. बरं डॉक्टर साहेब, एक सांगा, तुम्ही आता हा प्रवास सांगितला, रिटायर कुठं झाला आणि किती साली झाला? सांगतो ना. तर ते झाल्यानंतर मसवडला मी असताना माझी तिथं मानतरंग वाहिनी आहे. तर तिथे एक यादव म्हणून तुमच्यासारखेच संचालक होते. मग त्यांनी माझी TBवरची मुलाखत घेतली.
त्याच्यानंतर यात्रेवरची मुलाखत घेतली, आणखीन काही रोगावरच्या मुलाखती घेतल्या आणि त्या असं असं. प्रसिद्ध केल्या त्या. तर मी रिटायर झाल्यावर सुद्धा 5 वर्षापर्यंत त्या जाहिराती चालल्या होत्या. मला म्हणले, डॉक्टर तुम्ही नोकरीत आहे का? म्हटलं आता मी रिटायर होऊन 5 वर्ष झाले. अहो म्हणले ते तुमच्या नावचं सगळेच येते. मी म्हणले त्यांना डिलीट करायला सांगा. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सातारा जिल्ह्यात ज्या 72 PSC आहेत, त्या 72 PSC मध्ये मसवड सारख्या गावामध्ये मी जिल्ह्यात 1 नंबर PSCला काम करत होतो. त्यात माझे सगळ्या स्टाफचा मला म्हणजे 1,00,000% कॉपरेशन असायचं. त्यात पुन्हा रोजची 100-125 OPD, पुन्हा सर्टिफिकेट हे करायला काय त्याचं नाव, सर्टिफाय करायला पोर येणार, कारण येणार आता ते पुढचं नाही सांगत. त्याच्यानंतर आरोपी येणार पुन्हा, आणि मग सगळ्याच गोष्टींचा तिथं कामाचा ताण होता. हां, आणि आमच्यावर काही विचारानं मला ती एकट्याला तिथं टाकलं होतं. मला दुसरा एमओ मिळू द्यायचा नव्हता, कारण DHO माझं पटत नव्हतं. त्यामुळं मग तरी पण मला आपलं डॉक्टर कोडलकर तालुका वैद्यकीय चांगलं सहकार्य केलं, लक्ष्मण कोडलकर 1 नंबर सहकार्य केलं. मग ते झाल्यानंतर मी मिटिंगला तिथं गेल्यापासून मी सातारला एकाही मिटिंगला गेलो नाही. तर तिथं डॉक्टर कोडलकर आणि समीर तांबोळीजवळ मोहिते आमचे DHO साहेब फोन निरोप पाठवायचे की तुमच्या PSCचा पहिला नंबर जिल्ह्यात येतोय 72 PSC, तर तुम्ही मिटिंगला काय येत नाही. तर मी त्यांना सांगितलं, साहेब इथे एकदम लोड असतोय खरं कामाचा. बरोबर आहे. खरं कारणानंतर सांगितलं. तर ते वर्कलोड असल्यामुळं इथे एमओ गरजेचं आहे. योगायोगाने 1-2-3 वेळा असा प्रसंग आला की माझ्या खास नातेवाईकाच्या लग्नाला जाताना मी कोडलकरनं सांगितलं, सर लग्नाला जातोय, ठीक आहे जावं म्हटले, काय लागलं तर मी बघीन मागं. पण योग असा आला की तिन्ही प्रसंगात 5-5:30च्या दरम्यान, लग्न आपली कशी गोरज मुहूर्तावर असतात ना, संध्याकाळच्या 5-5:30च्या दरम्यान पोस्टमार्टमला बॉडी आली होती. मी जिथं होतो तिथनं आहे असं उतरून PSCत हजर झालो. संध्याकाळनंतर पोस्टमार्टम होत नाही हे बरोबर आहे. त्यामुळं त्या PSCत असताना मी PSCचाच होतो, म्हणजे पूर्ण वैद्यकीय सेवेतच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाथबाबाची कृपा माझ्यावर होती आणि दहिवडीत आहेत ते त्यावेळेला त्यांचीच कृपा आहे माझ्यावर, नाथाचीच कृपा आहे. म्हणजे त्या सिद्धनाथापासून हे सिद्धनाथापर्यंत एकच सिद्धनाथ, दोन्ही फक्त गाव बदललं. गाव बदललं, मसूरच्या ऐवजी दहिवडी झालं. आणि ते तर तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट म्हणून सांगतो, मी जसं त्या मिटिंगच्या आमच्या मेडिकल ऑफिसरच्या लाईनमध्ये बसलो तर DHO साहेबांनी मला अख्ख्या ब्लॉक समोर 150-200 स्टाफ समोर झुकून सलाम केला. डॉक्टर काटकर तुम्ही मिटिंगला? म्हटलं सर तुम्ही येणार आहे, म्हटलं यावं लागते. बरोबर आहे. तर तो एक माझा म्हणजे मसवडच्या म्हणजे नाथाच्या कृपेचा तो प्रसाद. मग मला म्हणले रिटायरमेंट प्लॅनचं काय केलं? म्हटलं तयार आहे, म्हटलं रिटायरमेंट प्लॅन तयार आहे. मग रिटायरमेंट प्लॅन नंतर मग मी आहार आणि आरोग्याची पुस्तकं आणली, त्याच्यावर अभ्यास केला. किती साली रिटायर झाला तुम्ही? 2013. 2013. मग 2013ला रिटायर झाला तुम्ही, म्हणजे आपलं रामकृष्ण फाउंडेशनच्या संस्थापक चेअरमनची जबाबदारी पार पडताय. त्याचं काम केव्हा सुरू झालं? काम एक्झॅक्टली मी नोकरीत असताना करत होतो. बरं. सांगतो, रामकृष्ण मेडिकल फाउंडेशनची स्थापना 21 मार्च 1995 झाली. बरं. तेव्हापासून ATG आणि 12A हे दोन्ही प्रमाणपत्र आज तागायत आपल्याकडे आहेत. बरं. पण ह्या नोकरीच्या व्यापामुळं आणि ट्रस्टकडे मला फारसं लक्ष देता आलं नाही, त्यामुळे मी नोकरीच करत राहिलो. बरं. तर नोकरीच्या कालखंडामध्ये मी 3 पतसंस्थांमध्ये काम केलं. कुठल्या? आमची धन्वंतरी पतसंस्था, तिथं मी सातारा जिल्हा आमची जिल्हा हे आहे, तिथं मी डॉक्टरांची संस्था आहे ती. साधारण 400-450 कोटी संस्था आहे. तर तिथं मी आर्थिक सल्लागार म्हणून एक काम केलं. बरं. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण पतसंस्था मसवड, तिथे 25 वर्ष मी व्हाईस चेअरमन होतो. आणि दहिवडीत मी वसंतदादा पतसंस्था काढली होती, तर ती पण मी चालवत होतो. आणि हा पसारा असताना नोकरी माझी चालू होती, माझं वैद्यकीय प्रॅक्टिस चांगलं होतं. आणि म्हणजे मातोश्री आणि भावंडाकडं आणि मुलं आणि बायकोकडं तिघांच्याकडे माझं समान लक्ष होतं. त्याच्यानंतर मग माझी 1989ला MPSCला निवड झाली.
बर हा आम्हाला दिली गडचिरोली. बर मी काय गेलो नाही. हम्म. आता काय करायचं मग, कारण का की माझी नेमणूक 80ची हम्म. आणि ह्याची नेमणूक मध्ये 89ची, म्हणजे 9 वर्षाच्या नोकरीचा गॅप पडतोय. बर त्यामुळे मी तिकडचं नाद सोडून दिलं MPSCचा. आणि मग ह्या 3 पतसंस्था काढल्या, राजकारणात लक्ष घेतलं आणि तिथेही थोडंसं चांगला जम बसवला. आणि डॉक्टर कृष्णा इंगोले, सयाजीराजे मोकाशी, सुहास पवार असे काही मराठी साहित्यातले दिग्गज. बर आता एक छोटा शब्द की ज्यांची कुलगुरू पदाची लायकी आहे, तर ते कॉलेजच्या प्राचार्य पदावर थांबले, कारण ती म्हणजे एवढं आपल्याला जपायचं मोठं पद. तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी साहित्यिक बी झालो. म्हणजे सहकार आहे, साहित्यिक आहे, सामाजिक आहे, राजकारण आहे, वैद्यकीय आहे, सहकार, असं आता कुठलं क्षेत्र राहिलंय की तिथं तुम्ही काम करायचं राहिलंय? नाही आता मी फक्त डॉक्टर डेच्या निमित्तानं आम्हाला तरी लक्षात येईल किंवा प्रेक्षकांना तरी कळेल की बाबा. आणि त्या 95 पासून स्थापना झाल्यापासून थोडक्यात ओळखतो मी. लोदोड्यामध्ये 50 बाटल्या रक्ताच्या दिल्या ब्लड बँकेने. त्याच्यानंतर 450 पेशंटचं हृदयरोग निदान शिबिर, त्यावेळेला डॉक्टर JT पोळ, अनिता खरात, नंतर आपले हिवरवाडीचे डॉक्टर सावंत, असे 4 डॉक्टर आले होते. आणि ते 450 लोकांची मी 100-150 ECG मोफत काढून दिले, त्यांची औषधं दिली. आणि अजून काय कमी पडेल म्हणून तिथले डॉक्टर गौतम शिलवंत, कुठले लोदोड्याचे, तर ते धुळ्याला मेडिकल ऑफिसर होते. त्यांना ही शिबिर कळल्यावर, तो हाडाचा डॉक्टर असल्यामुळे त्यांनी येताना औषधाची काय म्हणायचं अस्थिची म्हणजे रोगाच्या हाडाच्या संदर्भातले जी सांगते ती औषधं घेऊन गौतम शिलवंत आले होते. म्हणजे अभिमानाची गोष्ट. आणि त्यात आता मग काय अडचण काय आली, आता हे सगळे एवढे केले म्हणून PSCला मी निरोप पाठवला की बाबा थंडी तापवाले कुठली पेशंट आले माघार जातं का. तो पण स्टॉल मी तिथे लावला होता. अशा तऱ्हेने ते तिथलं आपलं कॅम्प चांगला झाला. त्याच्यानंतर मारडीला गेलो, तिथं एक दाताचं शिबिर घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मसवडला गेल्यानंतर मग जे काम सुरू झालं ते पण मला उमगात झाला नाही. मी काय करतो, रिटायर तिथं झाला तुम्ही? 2013 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी 2013 मी रिटायर झाला. आणि नोकरी करत करत तुम्ही हा प्रवास केलेला, म्हणजे रामकृष्ण फाउंडेशनची स्थापना केली, सहकार क्षेत्रात काम केलं, राजकीय क्षेत्रातल्या पण लोकांशी संपर्क आला, त्यांच्यातही ते गरजेपोटी केलं. म्हणजे त्यांचं काम जवळून राजकारणामध्ये गरजेपोटी काम केलं. कारण कुठेतरी काम करताना एक आधार लागतो, जोडीदार असावे, सहकारी मिळतात असं. तात्याजवळचं माझं वजन बी वाढलं, सदाशिव पोळांच्या जवळचं. माझे ते राजकीय गुरु, त्याच्या म्हणजे त्यांचं माझं राजकीय गुरुच. मी त्याच्याबद्दल गुरुबद्दल काय. आता डॉक्टर साहेब एक सांगा, शेवटचाच प्रश्न आहे तुमच्यासाठी. आता वैदिक डॉक्टर डे आता आपला 1 जुलैला होता, त्या निमित्तानं तुम्ही सर्व डॉक्टरांना जे होणार आहेत, जे रिटायर झालेले आहेत, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? एवढा मोठा दीर्घ प्रवास तुमचा सर्व क्षेत्रात. सल्ला एवढाच देईन की तुम्ही तुमच्या ज्ञानाशी प्रामाणिक राहा, पेशंटशी जर तुम्ही प्रामाणिक राहिला तुम्हाला काही कमी पडणार नाही. प्रामाणिकपणा महत्वाचं आहे. नाही, वैद्यकीय क्षेत्राशी आणि तुम्ही जी डिग्री घेतली त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहा. पण जे येणारे डॉक्टर आहेत की ते निश्चितपणे चांगल्या सेवा देतात 1,00,000%. उदाहरण आमचे पालवे डॉक्टर, बोराटे डॉक्टर, अनिल बोराटे, आपले पालवे साहेब, 1 नंबर सेवा. अजय करणे, नावं घ्यायला हरकत नाही. बऱ्याच वेळेला प्रश्न तुम्हाला असा विचारला जात असेल, तुमच्या मित्रांनी, तुमचे सहकारी कोणी असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रातील असते, अन्य तुमचे लोक असतील, की डॉक्टर साहेब आता कुठंतरी थांबलं पाहिजे. आता वैद्यकीय क्षेत्र आजही तुमच्याकडे पेशंट येत आहेत, जे रिटायर झालाय म्हणून नाही, तर आजही डॉक्टर पेशंट. आणि मग ह्याच्यातनं काय मिळतं सगळ्या गोष्टीतनं? रिटायरमेंट तरी थोडं थांबावं असं लोकांना वाटतं, पण तरी पण तुमची हे काम चालूच असतं. वैचारिक विचार असा आहे, ह्याच्यातून काय मिळतं असं विचार प्रश्नाला तुम्ही काय त्यांना सांगता? वैचारिक विषय असा आहे की मन, मेंदू आणि शरीर सतत चालू पाहिजे. प्रामाणिक राहिल्यामुळे मी आज पूर्ण समाधानी आहे, प्रापंचिकदृष्ट्या समाधानी आहे, वैचारिकदृष्ट्या समाधानी आहे, तुमच्यासारख्या मित्रपरिवारात समाधानी आहे. आणि राहता राहिली शेवटची गोष्ट कोणती? आर्थिक बाजू. आता आम्ही 1.5 भाकरीवाले आलो, तर पैसे मिळवून करायचं काय आणि वेळ घालवायचा कसा? तर त्याच्यासाठी आम्ही रामकृष्ण मेडिकल फाउंडेशनच्या मदतीनं
आपण ATG 12A नीती आयोगाचं रजिस्ट्रेशन, CSRचं रजिस्ट्रेशन अशी 4ही रजिस्ट्रेशन मिळालीत. आपले सगळे ऑडिट रिपोर्ट अपडेट आहेत. आता ATG 12A रिन्युअलला गेले ते पण मिळेल. आणि हे करताना जो मी तत्कालीन परिस्थितीत लिमिटेड राहिलो, म्हणजे त्याच्यात मी कोणाला दोष नाही देत, तर त्याची इफेक्ट मला आज सोसायला लागतात. मग अजितदादांना म्हणायचं आयला तेवढं काम करायचं, जरा बघा कोणतरी गॉडफादर एखादा. तसं तुमच्या सगळ्याच्या गॉडफादरच्या सल्ल्यानं ते काम चालू आहे. आज शेवटचाच प्रश्न विचारतो. डॉक्टर साहेब, जर तुम्ही डॉक्टर झाला नसता तर दुसरा काही चॉईस होता तुम्हाला त्या काळात, की बाबा हे नाही पण एक शिक्षक व्हावं का, असं काही? चुकीचा प्रश्न विचारला तुम्ही. तत्कालीन परिस्थिती अशी होती, म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यात बसत असाल असं मला वाटतं. पूर्वी बापानं सांगायचं आणि पोरानं ऐकायचं. म्हणजे आपलं खरं आहे ते सांगतो. बरोबर आहे. मग त्यामुळे आमचे बाबा म्हणले तू डॉक्टर व्हायचं. ठीक आहे म्हणले. म्हणजे तुमच्या चॉईसला महत्वाचं नव्हतं. अरे त्यावेळेला पूर्ण ह्याला काय कळते सांगा ना. म्हणजे बरोबर आहे. बरोबर ना. म्हणजे आमच्या परिस्थितीच्या वेळेला पालक जे सांगेल ते करावं लागायचं, आणि त्यांनी काय रास्त सल्ला दिला. एक आमचे बाबा बिलकुल प्रामाणिक राहिले. आणि लास्टली शेवटची गोष्ट सांगतो, थांबतो. आमच्या बाबांचे वर्गमित्र आदरणीय कैलासवासी रामराव आदी, मला त्यांनी 3-4 वेळा घेऊन गेले. कुठं? मंत्रालयात. त्यावेळेला रामराव आदी उपमुख्यमंत्री. मग ते गेले की आमच्या बाबांना म्हणे रामभाऊ तंबाखू मोळ. आमचे बाबा तंबाखू मोळून त्या अधिक साहेबांना द्यायचे. पण त्यांनी म्हटले नाही घेऊ, माझा पोरगा ह्याच्याकडे लक्ष नाही म्हटले. म्हणजे त्यांचं सुद्धा विजन असावं की तुम्ही डेव्हलप व्हा. मी मुलांसाठी तेच प्रिन्सिपल केले, तुम्ही डेव्हलप व्हा, मला फक्त आधार मागा, मी आहे, बाय हो ना. त्याच्यामुळं आता वैद्यकीय सेवेचं काम चालू आहे. डॉक्टर डेच्या निमित्तानं खरं तर एका तहसीलदाराचा मुलगा वैद्यकीय अधिकारी झालेला आहे हे तुम्ही सांगत. खरं तर वैद्यकीय अधिकारीची सेवा तुम्ही पारच पडली, डॉक्टर म्हणून चांगलं काम केलेलं आहे, पण वेगळ्या क्षेत्रात सुद्धा फेरफटका मारलेला आहे, हेही तुम्ही मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. खरं तर एक आठवण दिली नवीन पिढीला या मुलाखती दरम्यान तुम्ही, की जुना काळ होता की वडिलांनी सांगितलेलं मुलांना ऐकायचं, आणि खरं तर आपल्या मुलाच्या पुढच्या जे आपण म्हणतो की नाही पर्यायाला हे नसतं, आपला पर्याय नसतो. वडिलांच्या पुढे जो वडील म्हणते तेच करायचं असतं. खरं तर वडिलांची जो विचार होता तो नाही म्हणा मांडला आणि तुम्ही डॉक्टर झाला. खरं तर मानदेश भूषण परिवारातर्फे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.